बघताना सुद्धा आम्हाला ते पत्र्याची घरं म्हणूनच बघतात. व्हेअरएज ते नाही आहे हे इथे आल्यानंतर लोकांना समजतं. तो अवेअरनेस किंवा तो मिथ खोडून काढण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागते. रादर अजूनही आम्ही करतो आहोत. म्हणजे नमस्कार. मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरी आपण कव्हर करत आहोत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा दाम्पत्याबद्दल ज्यांनी आउट ऑफ द बॉक्स विचार केलाय आणि आउट ऑफ द बॉक्स लिव्हिंग या संकल्पनेची सुरुवात केली आहे. आपल्या सोबत आहेत स्वप्नीला कवळे मॅडम, जे MVK फिनिक्स या कंपनीच्या पार्टनर आहेत आणि हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्या क्युरेटर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. थँक यू सो मच तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल. मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा. अ, जीवन प्रवास असा एकदम मोठा वर्ड वाटतो. पण स्टिल जे काही आतापर्यंत केलंय त्याच्यामध्ये हॅपी आहोत आम्ही. आणि सुरुवात जर सांगायची अगदीच तर माझं लहानपण, बालपणपासून शिक्षण आणि इव्हन जे काही करियर केलं मी ते मुंबईमध्येच झालं. ओके. सो माझं एज्युकेशन एम-कॉम आहे आणि माझे आई-बाबा मुंबईमध्ये असतात आणि मी सुद्धा Mahindra अँड Mahindraमध्ये गेले 5-6 वर्ष ॲज अ एस-ए-पी सुपरवायझर म्हणून काम केलेलं आहे. ओके. सो तो एक अनुभव म्हणा, की तो एक खूपच छान होता. लर्निंग स्टेज होती. नवीन-नवीन होतो. एक 20-22 वर्षाच्यापासून सुरुवात केलेली वगैरे. सो ती लर्निंग स्टेज खूप छान होती. आय एन्जॉयड वर्किंग ॲट Mahindra. सो इट्स व्हेरी गुड. त्याच्यानंतर म्हणजे जसं छोटंसं विश्व असतं आपलं आई-बाबा, मुलं तसं आमचं होतं. असं सगळं आहे. हा जो कॉन्सेप्ट आहे आउट ऑफ द बॉक्स लिव्हिंग, हा तुम्हाला कसा सुचला आणि त्याच्यावर तुम्ही कसं इम्प्लिमेंटेशन केलं? तो आता एक्झॅक्टली थोडी अजून बॅकग्राऊंड द्यायची. तो म्हणजे लग्नानंतर मी इथे वर्सोलीमध्ये सेटल झाले. माझी फॅमिलीज, इन-लॉज सगळी वर्सोलीमध्ये राहतात. अलिबागमध्ये एक गाव आहे वर्सोली म्हणून. आणि माझे जे मिस्टर आहेत मिलिंद कवळे, ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि आमची इथे फॅक्टरी पण आहे. सो आम्ही मशीन वॉल्स वगैरे बनवतो. ओके. सो मशीन वॉल्स हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे तो ना मोनोटोनस होऊन जातो. एवढी वर्ष सतत तेच-तेच काम करून ना एक तोच-तोचपणा येतो. आणि ज्यांना काहीतरी करून दाखवायची इच्छा असते, चॅलेंजिंग असतं, त्यांना हा तोच-तोचपणा नाही आवडत. सो आम्ही विचार करत होतो, की आपण अजून नवीन असं काही करू शकतो, जेणेकरून आपल्यालाही चॅलेंजेस मिळतील. ओके. आपल्यालाही काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंद मिळेल आणि प्लस त्याच्यामुळे लोकांनाही फायदा होईल. ओके. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला आहे ना नेचरलाही काही हार्म करायचा नव्हता. हॉनेस्टली म्हणजे जे काही आम्ही करू ना, तर आम्हाला ते एक ठेवायचं होतं डोक्यामध्ये, की आपण जे काही करू त्याने एन्व्हायर्नमेंटला पण बेनिफिट थोडाफार प्रमाणात आमच्याकडून होईल. काहीतरी सोसायटीला कॉन्ट्रिब्यूट होईल. सो आम्ही म्हणून आहे ना शिपिंग कंटेनर्स ओके. सो त्याला मॉडिफाय करून त्याचे लक्झरियस होम्स बनवणं आम्ही सुरू केलं. तर ही फक्त गेले 2 वर्षापूर्वीपासूनची गोष्ट आहे. आम्ही त्याच्यामध्ये आलो. खूप अगोदर त्याच्यामध्ये आम्ही रिसर्च केलं, आर-एन-डी केली आणि व्हेअरएज ना ही कन्सेप्ट आहे ना मॅम, ही UK, यूएसमध्ये, युरोपमध्ये खूप इन आहे. व्हेअरएज आपल्या इंडियामध्ये ही टोटली नवीन आहे. आणि आपल्यामध्ये कसं आहे कंटेनर होम्स किंवा हे जे आहेत ना, तर आपल्याकडे असा मिथ आहे, की कंटेनर होम म्हणजे पत्र्याची घरं. हां. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये खूप गरमच होणार किंवा जिथे कन्स्ट्रक्शन चालतं, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालतं, तिथे जे ऑफिसेस असतात, साइट ऑफिसेस असतात, सो ते बघण्यात आलेल्या लोकांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाकीच्या ठिकाणी आपण जे केबिन बघतो, ट्रॅफिक पोलिसचे वगैरे, सो लोकांचा तो समज असतो, की कंटेनर होम्स म्हणजे हे असंच असतं. व्हेअरएज जे आपण आणलेलं आहे, तर ते टोटली डिफरंट आहे. आपण टोटली जे आणलेलं आहे, ते लक्झरियस कन्सेप्ट आणलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर आतमध्ये बसतात, इव्हन मी आता सुद्धा कंटेनर होममध्येच आहे. सो हा जो फील आहे तो टोटली लक्झरियस आहे. ओके. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी बसल्याचा फील येईल. व्हेअरएज तुम्ही बाहेरून जर बघाल आउटसाइडने तर तो कंटेनर्स तुम्हाला दिसतील, ॲक्चुअल शिपिंग कंटेनर्स. सो हे आम्ही ह्याच्यावरती रिसर्च केला, हे डेव्हलप केलं आणि हा कन्सेप्ट आम्ही मार्केटमध्ये आणला मॅम. मॅडम तुमचे जे हे बॉक्स आहेत, जे कंटेनर्स आहेत त्याची ती थीम आहे सस्टेनेबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि स्टाईल. तर ह्याच्याबद्दल माहिती द्या. नक्कीच आवडीने. आम्ही हे जे केलेलं आहे, ह्याची ॲक्चुअली ना मॅम स्टँडर्ड साइज येते. शिपिंग कंटेनरचे एक्सपोर्ट-इम्पोर्ट होतात. तर त्याला ना स्टँडर्ड एक साइज असते. एक 20 फीटचे कंटेनर्स असतात, 40 फीटचे कंटेनर असतात, जे 8 फीट त्याची विड्थ असते. ओके. सो तुम्हाला जे काही मिळणार आहे एरिया, तो हा एवढाच मिळणार आहे. सो हा जर एवढा आपल्याला एरिया मिळतो आहे, तर सफोकेट होऊ नये कोणी. ओके. ते सुंदरही असावं, एस्थेटिकली ब्युटिफुल पण दिसावेत, कम्फर्ट पण सगळ्यांना मिळावा. सो त्याच्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न केले. मग त्याच्यासाठी आम्ही रिसायकल
मटेरियल पण वापरलंय. इव्हन आम्ही स्लीपर वूड वापरलेलं आहे. ओके. सेकंडली म्हणजे जे सस्टेनेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण रिसायकल मटेरियल वापरून हे केलेलं असल्यामुळे आता इव्हन ही जी चारकोल शीट आहे इथे, तर ती सुद्धा आहे, ती पण त्या मटेरियल पासून बनवली, तर रिसायकल पासून बनवलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण रिसायकल मटेरियल बनवून ते आपण सस्टेनेबल राहण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. प्लस ते एस्थेटिकली ब्युटिफुल पण दिसतंय. ओके. सो ते ब्युटिफुल आहे, कम्फर्ट आहे त्याच्यामध्ये. नुसतं एसी लावला म्हणूनच थंडावा मिळतोय असं नाही आहे. सो हे जे कंटेनर होम्स जे आहेत, त्याचा मेन जो हार्ट आहे, ते त्याचं म्हणजे इन्सुलेशन आहे. ओके. सो आम्ही त्याच्यावरती जास्त वर्क केलं. तर इन्सुलेशन आम्ही एवढं 100% प्रूफ केलेलं आहे, म्हणजे फुल प्रूफ केलेलं आहे, की जेणेकरून आम्ही आता सुद्धा विथआऊट एसी जरी बसलो, तरी कोणी सफोकेट नाही होणार, क्लॅस्ट्रोफोबिक नाही वाटणार. सो जसं आम्ही 30 डिग्रीमध्ये वगैरे आपण बसतो, नॉर्मल असतो, राहतो आपण बाहेर प्रवास करतो तेव्हा. सो तेच फील आतमध्ये पण येतं म्हणजे. अदरवाईज हे मेटल जे आहे ना, ते 70 डिग्रीपर्यंत जातं टेम्परेचर त्याचं. ओके. ते आम्ही कट डाउन करून 30 पर्यंत आणलेलं आहे आमच्या इन्सुलेशनमुळे. सो इट्स अ हार्ट किंवा हे यूएसपी बोलू शकता आमच्या प्रॉडक्टची, की ती आहे. आणि त्याच्यामुळे हे राहणं इथे सोपं होऊन जातं. हे तर झालं बेसिक नीड. ओके. पण हे करत असताना सुद्धा ते किती ब्युटिफुल दिसतील, एस्थेटिकली किती छान दिसते. मिनिमलिस्टिक लिव्हिंग बट इन अ लक्झरियस स्टाईल कसं देता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जे फर्निचर डिझाइन केलं ते आम्हीच केलेलं कारण का कसं आहे, ह्या एरियामध्ये आम्हाला खूपच कमी स्पेस मिळते. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट पण द्यायचं आहे सगळ्यांना. ओके. तर त्याच्यामुळे प्रत्येक मध्ये आम्ही विचार करून आम्ही त्याच्यामध्ये खेळलोय रादर. ओके. तर त्याच्या त्या डिझाईन्स करणं, बेडची डिझाइन करणं, साइड टेबल करणं, जे काही फर्निचर इव्हन वॉर्डरोब पासून. तर ते सगळं डिझाइन करताना आम्ही एक-एक चा विचार करून आम्ही ते बनवलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये मूळ बेसिक पॉइंट हाच होता, की इन्सुलेशन. ओके. कारण का तो खूपच महत्वाचा आहे. आज आपण हे कंटेनर्स कुठलाही अगदी राजस्थानमध्ये जरी नेले, तरी तुम्हाला तिकडे बसून आरामात तुम्ही राहू शकाल. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला एसी लावला पाहिजे, कूलर लावलं पाहिजे असं काहीही नाही. सो तुम्ही त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीवरती पण सेव्ह करता. कारण की इन्सुलेशन असल्यामुळे तुमची इलेक्ट्रिसिटी पण कमी जळते. सो हा पण एक बेनिफिट तुम्हाला मिळतो. सो ह्या ह्या दृष्टीने पण आम्ही विचार केलेला आहे आणि रिसायकल मटेरियल यूज केल्यामुळे कसं होतं, इव्हन हा जो कंटेनर आम्ही घेतो, तर ते सुद्धा जे कंटेनर्स असतात ना, तर ते आपण स्क्रॅपवाले घेतो. जे स्क्रॅपचे कंटेनर्स असतात, ते आम्ही लेटेस्ट स्क्रॅप घेतो. कारण का त्याचा लाईफ स्पॅन पुढे खूप मिळतो. तर हे जे शिपिंग कंटेनर्स आहे, हे जर आपण मेल्ट केले, ओके, जे स्क्रॅप केल्यानंतर देन काय करतात, तर हे मेल्ट करतात मेटल. तर त्याच्यामुळे आपण आहे ना, निसर्गामध्ये खूप एनर्जी वेस्ट करतो ती. मेल्ट करून पोल्युशन क्रिएट करतो. ओके. सो त्याच्याऐवजी आपण ते घरांसाठी वापरू शकतो. सेकंड थिंगचा दुसरा पार्ट बघितला तर आर-सी-सीचा वगैरे जे कन्स्ट्रक्शन करतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, वीटभट्टी म्हणा, सिल्व्हरचे म्हणा, हे जे काही आपण मटेरियल वापरतो आर-सी-सीसाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण नेचरला हार्म करतो. ही सगळी एनर्जी वेस्ट करून. ओके. तर त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो, जो इथे सॉल्व्ह होतो. सेकंड थिंग कसं आहे, आपल्याकडे इंडियामध्ये ना पॉप्युलेशन एवढं आहे. ओके. सो त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे होम हा सब्जेक्ट कसा एकदम सेंटिमेंटल टॉपिक आहे ॲक्चुअली. कोणी ह्याच्यावरती फर्स्ट होम म्हणून कदाचित बघणार नाही. पण जर सेकंड होम म्हणून कोणी जर बघितलं ह्याच्याकडे, ओके, किंवा दुसरा पर्याय म्हणा, सेकंड होम म्हणा किंवा अर्निंग इन्कम जर स्टार्ट करायचं असेल सेकंड, तर त्याच्यासाठी सुद्धा एक छोटंसं फार्म हाऊस म्हणा, हे करायचं जरी कंटेनरमध्ये सुरुवात केली, तर आपण खूप सारं नेचरला म्हणजे सेव्ह करतो. एन्व्हायर्नमेंटला सेव्ह करायला आपण मदत करतो. कारण का आपण कार्बन फूटप्रिंट कमी करायला मदत करतो. ओके. सो आपण खूप हे सेव्ह करतो एन्व्हायर्नमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा. पण हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्या भारतामध्ये नवा आहे. तर तो कव्हर करायला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तुमच्याकडे येत असतात. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. जो दिखता है वो बिकता है. सो त्या ह्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आहे ना, हे सगळं लोकांना समजायला. कारण का जसं मी मगाशी म्हणाले, तो हा मिथ आहे आपल्याकडे, की कंटेनर म्हणजे पत्र्याची घरं. तर तो खोडून काढायला किंवा हा अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आम्हाला ह्या अशा इन्फ्लुएन्सरची पण गरज असते, की जो कोणी इथे स्वतः स्टे करेल, राहील आणि स्वतः सांगेल आणि त्याला फॉलो करणारे खूप सारे लोकं असतात. तर त्यांना ते पटतं, की खरंच ही लोकं जर राहून आलेली आहेत, जर ते एखाद्या विषयी हे सांगतायत, तर डेफिनिटली त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. तर आम्हाला ही गोष्ट करावी लागते मॅम आणि आम्हाला मग या रिसॉर्टमध्ये कोणाला इन्व्हाईट करावं लागतं आणि त्याप्रमाणे येतं. पण आम्हाला आहे ना हॉनेस्ट म्हणजे अगदी 1.25 वर्ष झाले आम्ही वी आर टोटली न्यू. ओके. पण तरी सुद्धा आम्हाला जो अनुभव आला आहे ना आणि जी आमची लर्निंग स्टेज आहे ती आमची वाढतेच आहे. म्हणजे वी आर लर्निंग म्हणजे खूपच आम्हाला शिकायला मिळतं ह्याच्यामध्ये. पण खूप छान आम्हाला क्लायंटेल मिळालेले आहेत. खूप गेस्ट आम्ही जे होस्ट केलेले आहेत, अगदी लहान बाळापासून ते 92 वर्षाच्या आजीपर्यंत आम्ही गेस्ट होस्ट केलेले आहेत आणि ही प्रॉपर्टी अशी आहे ना मॅम, की जी सगळ्यांना सामावून घेते. आमची प्रॉपर्टी खूप छोटी आहे, स्मॉल आहे, ओ आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग, ओके. कोझी आहे.
ओके. पण तीच तेवढी फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही लहान मुलांसाठी बोला, यंग कपलसाठी म्हणा, यंगस्टर्ससाठी म्हणा किंवा अगदी ओल्ड एज पीपलसाठी म्हणा, तो ही सगळ्यांना सामावून घेते. आमच्याकडे स्विमिंग पूल आहे. तो सुद्धा आम्ही जो बनवलेला आहे, तो शिपिंग कंटेनरपासून बनवलेला आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी, ह्याच्यातले जे प्लस पॉइंट्स आहेत, हे इन्फ्लुएन्सर्स सांगतात आणि तो एक बेनिफिट आम्हाला मिळतो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. मॅडम तुम्हाला एक थोडा पर्सनल प्रश्न विचारेन. तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं पूर्ण शिक्षण जे आहे ते मुंबईमध्ये झालंय आणि आता तुम्ही लग्न करून वर्सोली येथे गेलेला आहात. हो. वर्सोली अलिबाग एक गावच आहे ते. हो, तर हो, हो. अनेकदा मुली नाकारतात कारण का जेव्हा त्यांचं शिक्षण किंवा पालन-पोषण मुंबईमध्ये झालेलं असतं, तर ते गावच्या ठिकाणी जायला नाही म्हणतात लग्नासाठी. तर तुम्ही हा निर्णय कसा घेतलात? खूप म्हणजे ॲक्चुअली हा अ, प्रश्न सगळ्यांनाच पडला जेव्हा आमचं हे खरं सांगायचं झालं तर अरेंज मॅरेज. ओके, इट्स नॉट अ लव्ह मॅरेज की तुम्ही कुठेही जायला रेडी असता. व्हेअर हे आमचं अरेंज मॅरेज असून सुद्धा काही गोष्टी असतात, काही विचार असतात एकमेकांचे. ओके. शेवटी आपण त्या व्यक्तीमध्ये किंवा पार्टनरमध्ये जे आपण बघतो, एखादी मुलगी बघते, सो त्याच्यामध्ये ते एक असतं की जशी माझी इच्छा होती की माझा पार्टनर कसा असावा, काय असावा. ओके. सो हे जे विचार आहेत ना आमचे, हे जुळले गेले किंवा तुम्ही असं म्हणू शकता की लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं अरेंज मॅरेज करताना. त्याच्यामुळे असेल की ही जे ट्रान्झिशन होतं माझ्यासाठी ते खूप सोपं आणि ईझी झालं आणि व्हेअर ही फॅमिली इन्व्हायटिंग होती म्हणजे खूप आपलेपणाने मलाही त्यांनी एक्सेप्ट केलं होतं किंवा रादर आणि त्यांच्याकडनं ते प्रेम पण मिळालं म्हणून मलाही खूप ईजमध्ये झालं ते सगळं करणं. तर म्हणजे ॲज सच असा मला मोठा प्रॉब्लेम आला नाही. कारण का जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनाने स्वीकारता, एक्सेप्ट करता, तेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही वाटत किंवा कुठल्याच शंका-कुशंका मनात नाहीयेत. सो तेही माझ्या बाबतीत झालं आणि जसं मी म्हणाल, की मिलिंद ची सोबत असल्यामुळे किंवा त्यांचे विचार पटत असल्यामुळे किंवा हिज चॅलेंज आपल्याला ते एक असतं ना, सो ते चॅलेंजेस करणं म्हणा, हे करणं, तर त्या खूप गोष्टी होत्या. सो मग बाकीच्या गोष्टींकडे म्हणजे ते महत्त्वच राहत नाही. बाकीच्या मटेरिअलिस्टिककडे मी नाही आहे, असं आहे. आता तुम्ही जे काम करताय ते कन्स्ट्रक्शन आणि टुरिझम या दोन्ही क्षेत्रात काम करताय. हो, तर मॅम. ह्याचं एक्सपान्शन मोड तुमचं आहे का? काय कोणती फ्रँचायझी तुम्ही या कॉन्सेप्टची देत आहात का? हो, नक्कीच, नक्कीच. मला हे सांगायला आवडेल. म्हणजे जसं आता आम्ही आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग हे जे रिसॉर्ट आपण वर्सोलीला सुरू केलेलं आहे, जे वर्सोली बीचच्या जवळ आहे. सो एम-व्ही-के फिनिक्स एल-एल-पीच्या अंडर हा प्रोजेक्ट येतो. पण आम्ही ह्याच्या बरोबरीने आमची रिसॉर्ट आम्ही चालवतोच आहोत. प्लस आम्ही फ्रँचायझीही देतोय मॅम. आणि मला सांगायला आवडेल, की विथिन 1 इयर का स्पॅन आम्हाला एक फ्रँचायझी मिळालेली आहे. तुम्हाला पण लवकरच आता त्याचा आनंद घेता येईल. ती काशी साइडला आहे. ओके आणि काशी इज अ व्हेरी हॉट स्पॉट म्हणजे पिकनिकसाठी वगैरे. सो आता आपल्याला ओ काशी ठिकाणी पण दिसण्यात येईल. खूप सारे प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये अजूनही आहेत. ओके. तो लोकांनी आमच्यावरती एवढा विश्वासही दाखवलेला आहे विथिन अ 1 इयर. तर आमची ती फ्रँचायझी येते. प्लस आम्ही जसं तुम्ही म्हणाल तसं आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये पण आहोत. तर आम्ही क्लायंटसाठी त्यांची जी रिक्वायरमेंट असेल, तर त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी रेस्टॉरंट बनवून देतो आहोत. आम्ही कॅफेज करून देतो, बंगलोज करून देतो. आता सुद्धा आमचे 2-3 प्रोजेक्ट झालेले आहेत. ओके. एक आमचे सेलिब्रिटीज आहेत त्यांचा आम्ही प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे बार्शी साइडला. इथेच काशी शेजारी गाव आहे. सो आम्ही तिथे पण 40 फीटचे 2 कंटेनर्सचा 2 बीएचके बंगलो बनवला आणि तो आम्ही केलेला आहे. अजून सुद्धा 2-3 बंगलोज आमचे कंप्लीट झालेले आहेत. सो आमचा ह्याच्याही कडे कल आहे. म्हणजे नुसतं रिसॉर्ट करून आम्ही थांबायचं नाही आहे आम्हाला. तर आम्ही त्याची फ्रँचायझी देतोय. प्लस आम्ही हे सगळे प्रोजेक्ट करतो आहोत. म्हणजे क्लायंटसाठी बंगलोज देतो आहोत, रेस्टॉरंट देतो आहोत. आता इव्हन आम्ही आहे ना स्कूलसाठी क्लासरूम पण प्रोव्हाईड करणार आहोत. सो आमचं तेही आता प्रोजेक्ट चालू आहे मॅम. म्हणजे जिथे रिक्वायरमेंट आहे, जिथे गरज आहे, जिथे जागा छोटी आहे, कन्स्ट्रक्शन करायला खूप वेळ जातो. सो त्याच्यामध्ये ही जी आहे ना कंटेनर्सची स्कीम किंवा कंटेनर्सचा ऑप्शन हा खूप युजफुल आहे त्यांच्यासाठी. कारण का ह्याच्यामध्ये जास्त जागाही जात नाही, वेळही कमी वाचतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही लवकर सुरूही करू शकता. म्हणून ही क्लासरूमसाठी पण आम्ही हे कन्सेप्ट आणतो आहोत. इव्हन हॉस्पिटलसाठी वगैरे जिथे गरज असते, जिथे आपत्कालीन स्थिती तयार होते, तिथे तुम्ही जस्ट हे नेले तरी तिथे तुम्हाला सपोर्ट करायला, मदत करायला लगेच होऊ शकतं. सो आमच्याकडे असं खूप गोष्टी आहेत. खूप गोष्टी म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत. प्रोजेक्ट आमचे चालू आहेत एक वन बाय वन. प्लस आम्ही आता ईव्ही क्षेत्रामध्ये पण उतरतो आहोत. म्हणजे आजकालची ती नीड झालेली आहे. मोस्ट ऑफ म्हणजे ईव्ही व्हेइकल आता रस्त्यावरती यायला लागलेले आहेत. पण कसं असतं, जेव्हा ईव्ही व्हेइकल असतो किंवा ईव्ही ओनर असतो किंवा जो फ्युचरमध्ये ईव्ही घेणारा असतो, तो काय विचार करेल, की जर मला चार्जिंग स्टेशन्स असतील, कुठे माझी गाडी बंद पडणार नसेल, तरच मी ते ईव्ही घेण्यामध्ये
म्हणजे हे आहे, हुशारी आहे म्हणजे जर ते सगळं असेल तर. मग त्याच्यासाठी जसे आपल्या रस्त्यावरती जागोजागी पेट्रोल पंप आपल्याला भेटतात. ओके. तर तशा पद्धतीने जर ईव्ही स्टेशन्स असतील, तर सगळीच लोकं ईव्हीवरती येतील. ओके. ईव्हीचा बिझनेस वाढेल ती गोष्ट वेगळीच. ओके. पण त्याच्यामुळे बेनिफिट इनडायरेक्टली एन्व्हायर्नमेंटला पण होणार आहे. ओके. पोल्युशन कंट्रोल होऊन आणि तोच फायदा ऑफ कोर्स ईव्ही ओनर्सना पण होणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही आहे ना, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स कंटेनर्समधले ते आणतो आहोत. त्याच्यामुळे हायवेजवरती जिथे टॉयलेटची सुविधा वगैरे नसते, सो आम्ही असे टोटल कंटेनरचे बॉक्सेसच आणतो, ज्याच्यामध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनही असतील, वॉशरूमही असेल, सिटिंग्स एरियाही असेल, तुमची वेंडिंग मशीनही असेल, जेणेकरून तुम्हाला जे अर्धा तास, 1 तास वगैरे जातो चार्जिंगसाठी, तिथे तुम्ही कम्फर्टेबली थांबू शकाल. सो हाही प्रोजेक्ट आमचा आता येतो आहे. सो अशा खूप साऱ्या वेमध्ये आम्ही उतरतो आहोत मॅम. खूप चांगली संकल्पना तुम्ही मांडली, की ईव्ही स्टेशन्स जिथे आपण वॉशरूमही करू शकतो आणि इतर फूड किंवा तुम्ही स्नॅक्स देखील ठेवू शकता. कारण का अनेकदा आपण रस्त्यामध्ये बघतो, स्पेशली कोकणामध्ये वगैरे जाताना, की रस्त्यामध्ये वॉशरूम्सची सुविधा नसते आणि मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. स्पेशली महिलांना जास्त प्रॉब्लेम होतो आणि हा जो कन्सेप्ट आहे तुमचा तो खरंच खूप चांगला आहे आणि वाखाणण्याजोगा आहे. अ, मॅडम आज जेव्हा टुरिस्ट ओ-बी-एल येथे येतात, तर त्यांना काय-काय अम्युनिटीज आपण प्रोव्हाईड करतोय? आता आपल्याकडे येतो तर मेन म्हणजे एक हा युनिक एक्सपिरियन्सच त्यांना आपण देतो. कारण का आपण जेव्हा इतर ठिकाणी जातो, की तिथे आपण आर-सी-सीच्या फ्लॅट म्हणजे आपण फ्लॅटमध्ये राहत असतो, आर-सी-सीच्या घरामध्येच राहत असतो. पण इकडे आल्यानंतर तुम्हाला एक कंटेनरमध्ये अ, राहायला मिळतं. ओके. तो हा एक्सपिरियन्स टोटली नवीन आहे. सेकंड थिंग जसं मगाशी म्हणाले तसं मिनिमलिस्टिकमध्ये पण आपण राहू शकतो. हेही लोकांना समजतं, की कम्फर्टेबल हेही होऊ शकतं आणि स्टेसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, तर त्या तर आपण सगळ्या प्रोव्हाईड केलेल्या आहे. इलेक्ट्रिक केटलपासून म्हणजे वायफाय तर फुल स्ट्राँग आपण देतो. म्हणजे आमच्याकडे असे खूप सारे गेस्ट आलेले आहेत यूएस, यूकेवरनं ज्यांच्या रात्री मीटिंग्स वगैरे असतात आपल्या टाईमप्रमाणे ओके. सो तेही त्यांनी आरामात करू शकलेलं आहे. पूर्ण रिसॉर्ट फुल असताना सुद्धा तो स्ट्राँग वायफाय आपल्याकडे मिळतो. वॉशरूम फॅसिलिटी एकदम एकदम मस्त आहे म्हणजे म्हणजे का एक छोटासा किस्सा सांगते म्हणजे आम्ही जेव्हा फोन कॉल अटेंड करतो किंवा गेस्ट बरोबर बोलतो, तर तेव्हा ते विचारतात, की तुमच्या रूम्समध्ये म्हणजे कंटेनर्स रूममध्ये वॉशरूम तरी आत असेल ना? म्हणजे लोकांना हाही प्रश्न पडतो, की एका 20 फीटच्या कंटेनरमध्ये काय-काय मॅनेज करतात ही लोकं? ओके. किंवा अजून एक किस्सा म्हणजे जेव्हा लहान मुलं इथून निघून जातात किंवा ते प्रवास करताना बघतात, तर ट्रेलरवरती नेणारे कंटेनर्स बघून पण ते अमेज होतात. म्हणजे ॲक्चुअली आम्हाला फोन कॉल्स आलेले आहे, की तुमचं बघून आम्हाला आठवण आली ओ-बी-एलची ते कंटेनर जाताना बघून ट्रेलरवरनं, की ह्याच्यामध्ये तुम्ही कसं काय सगळं मॅनेज केलं आणि आम्ही राहून आलो त्याच्यामध्ये. सो लोकं अमेझिंग होतायत आणि खूप म्हणजे खुश होऊन जाताय. तर ह्याच्यामध्ये आपण त्यांना ना युनिक कन्सेप्ट जसा हा राहण्याचा देतो, त्याप्रमाणे आम्ही आहे ना सायलेंट डिस्को पार्टी देतो मॅम. ओके. सो अगेन आम्ही त्या एन्व्हायर्नमेंटला फोकस करूनच केलेलं आहे, जेणेकरून नॉईज पोल्युशन नाही होणार आणि व्हेअरएज ते करत असताना सुद्धा गेस्ट आपले एन्जॉय करू शकतील डान्स. ओके. सो सायलेंट डिस्को पार्टीमध्ये कसं आम्ही त्यांना स्पेशलाइज्ड हेडफोन देतो. ते स्पेशलाइज्ड हेडफोनमध्ये चॅनल्स असतात. सो त्या चॅनल्समुळे ज्याला जे गाणं ऐकायचंय, ज्याला ज्या गाण्यावरती डान्स करायचा ते जस्ट एक बटनवरती ते चेंज करतात आणि त्या गाण्याचा आनंद घेतात. ज्याला डान्स करायचा तो डान्स करत राहतो. बाहेरच्यांना काही त्रास होत नाही. एक काडीचा ऐकायलाही येत नाही. सो त्याच्यामुळे ज्यांना नाही करायचं, ज्यांना फक्त झोपून जायचं तो आरामही करतात रिसॉर्टमध्ये लोकं आणि ज्यांना डान्स करायचा ते अगदी 2:30-3 वाजेपर्यंत राहतात. म्हणजे जे आपल्याकडे होतं, की एक 10 नंतर आवाज नाही आला पाहिजे, 12 नंतर आवाज नाही आला पाहिजे. त्यालाही कट डाउन होतं. रिसॉर्टच्या आतल्या लोकांनाही त्रास होत नाही. बाहेरही पोल्युशनचा, नॉईज पोल्युशनचा त्रास होत नाही आणि एन्जॉयही करायला मिळतं. सो ही अशी कन्सेप्ट आमच्याकडे आहे, जी खूपच युनिक आहे. कुठलीही रिसॉर्ट आतापर्यंत हे प्रोव्हाईड करत नाहीये. थर्ड थिंग असं मी म्हणेन, की आपल्या इथलं जे लोकल डिलिशियस फूड आहे, इथली जी अलिबागची ऑथेंटिसिटी आहे किंवा तुम्ही म्हणा, की गोव्याला आपण जातो तसं गोवन फूड खातो, मालवणला जातो मालवणी असतं. सो मग अलिबागचं काय? तर अलिबागची जी स्पेशालिटी आहे, जी आम्ही लोकं घरात खातो, इथे खूप मोठा समाज आहे मॅम. कोळी आहे, माळी आहे, आगरी आहे. सो ह्या समाजाची जी फूड संस्कृती म्हणाल तुम्ही, खाद्य संस्कृती म्हणाल, ती खूपच वास्ट आहे आणि ती अजून एक्सप्लोर केलेली नाहीये. सो आम्ही ते फूड देण्याचा प्रयत्न करतो. आपलं होममेड फूड देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तो हा एक प्रकारे एक तुम्ही म्हणाल, की एक युनिक एक्सपिरियन्स देतो. प्लस आम्ही आमच्याकडे एक आम्ही कोलॅबोरेशनमध्ये इथलेच डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन. पण ही हॅज व्हेरी मच नॉलेज अबाउट थीस क्रिएचर्स, स्नेक्स आणि वाईल्ड लाईफ.
ओके. सो आम्ही नाईट ट्रेल त्यांच्यासोबत ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करतो. आता पण एखाद 2 आम्ही केलेलाही आहे. पण मग तो पण एक युनिक एक्सपिरियन्स आहे. जेणेकरून लोकं रात्रीचं जे नाईट ब्युटी आहे, ओके. लोकं मुंबईमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी नाईट लाईफ एन्जॉय करतात वेगळ्या वेने. पण अलिबागला आल्यानंतर जर तुम्हाला नाईट लाईफ बघायची असेल, तर ती ह्या वेने सुद्धा होऊ शकते. ओके. भले थोडासा त्रास असतो, थोडंसं ट्रेकिंग करावं लागतं. ओके. पण ती जी एक्सपिरियन्स मिळतो, जो नाईट लाईफचा म्हणजे किती क्रिएचर्स आहेत, किती नेचरमध्ये गोष्टी आहेत, ज्या आपल्याला अजूनही माहिती नाहीये. सो ते आपण एक्सपिरियन्स स्वतःच्या डोळ्याने करू शकतो. तो हा एक अनुभव आपल्याकडनं लोकांना मिळतो. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. युनिक वेमध्ये आपण ह्या सगळ्यांना देत असतो, देण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे बाकीच्या अमेनिटीज म्हणाल तर जसं बाकीच्याच ठिकाणी सगळं म्हणजे असतं. स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलविषयी जर सांगायचं झालं, तर आमचं स्विमिंग पूल ॲक्चुअली आहे ना, युनिक आहे. कारण फक्त शिपिंग कंटेनरमध्ये बनवला आहे म्हणून नाही. तर हा जो पूल आहे 40 फीट लाँग पूल आहे. ओके. साइज वाईज 8 फीटच आहे. आम्ही तो वाढवलेला नाही, एक्सटेन्शन दिलेलं नाही आहे. पण हा पूल जो आहे ना, ह्याला 20 फीट जो फर्स्ट 20 फीट आहे त्याला स्लोप दिलाय. सो ह्याला बीच एंट्री कन्सेप्ट म्हणतात. ओके. सो आम्ही तो बीच एंट्री कन्सेप्टवाला पूल करणारे आम्ही फर्स्टच आहोत. इकडे खरंच कोणी केलेलं नाही आणि शिपिंग कंटेनरमध्ये तर बिलकुल केलेला नाहीये. ओके. तर हा जो पूल आहे ह्याचा बेनिफिट असा, की जे ओल्ड एज लोकं असतात, ज्यांना नीचे प्रॉब्लेम्स असतात, तर ती लोकं सुद्धा आमच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन स्विमिंग पूल एन्जॉय करतात. व्हेअरएज इतर ठिकाणी हे बघण्यात नाहीयेत. ती जनरली ही जी माणसं असतात, ती बाहेर पूलच्या बाजूला बसून खुर्च्या टाकून बसलेली असतात. पूलमध्ये कोण उतरायला मागत नाही. कारण का ते लॅडर वगैरे खूप डिफिकल्ट होऊन जाते. व्हेअरएज ह्याला स्लोपच असल्यामुळे कारण का जसं तुम्ही समुद्रामध्ये ग्रॅज्युअली जात जाता, तो जो फील येतो, तो तुम्हाला या पूलमध्ये एंटर होताना येतो. सो हाही लोकांना आवडतो. लहान मुलंही बसतात. म्हणजे त्यांच्यासाठी बेबी पूल असून सुद्धा ती लोकं पण स्विमिंग पूलमध्ये त्या स्लोपवरती बसतात. ही लोकं बसतात. सो एव्हरीवन कॅन एन्जॉय. ती स्विमिंग पूल जो आहे ना, तो त्यावेळेला तो युनिकही आहे. म्हणजे हा सुद्धा आम्ही एक युनिक एक्सपिरियन्स देतोय. प्लस खेळण्यासाठी गेम झोन आहे, लायब्ररी आहे आमच्याकडे टायनी लायब्ररी, जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जे काही आवडेल, ती पुस्तकं त्यांना वाचायला मिळतात. आमच्याकडे टीव्ही मात्र नाहीये. तो आम्ही पर्पजफुली ठेवलेला नाहीये. कारण का आमचं कन्सेप्ट असं आहे, की लोकं जर टीव्हीच बघायचा मग घरी का नाही बघत बसायचं, टाईमपासच करायचा आहे तर. ओके. तुम्ही इकडे या, इकडे एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करा. मग भले मुलं असतील, कपल्स असतील, मित्रमंडळी असतील, एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करा छानपैकी आणि अगदीच बघायचंय तर मोबाईल आहेच. वायफाय आहेचच. तर तुम्ही बघूही शकता. पण स्वतःबरोबर टाईम घालवा. एकटे शांतपणे बसावं, नुसतं पूलमध्ये पाय टाकून गाणी ऐकत, त्याची पण मजा वेगळी असते, ती घ्या. सो ह्या कन्सेप्टमुळे आम्ही टीव्ही ठेवलेला नाहीये. पण बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. म्हणजे फुटबॉल, टेबल, डार्ट, बोर्ड आम्ही मुलांना क्ले देतो, कलरिंगसाठी पेपर्स देतो. म्हणजे अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जे सगळेजण आमच्याकडे एन्जॉय करतात. आणि अजून एक सांगायला आवडेल, की आमच्याकडे प्रॉपर्टी छोटी असल्यामुळे ना, मित्र बनून जातात एकमेकांचे. जे गेस्ट आहेत ना, मग ते एकमेकांना डिनरला इन्व्हाईट करतात, एकमेकांबरोबर डान्स करतात, एकमेकांच्या मुलांबरोबर खेळतात, त्यांना स्विमिंग शिकवतात. सो दॅट वे ही प्रॉपर्टी इस टोटली युनिक. असं कुठे तुम्हाला बघायला नाही मिळणार, जो तो आपापल्या विश्वामध्ये असतो. व्हेअरएज इकडे आल्यानंतर सगळे मस्त जेलीन होऊन जातात. सो हे आम्हालाही होस्ट करताना मजा येते. मॅडम तुम्ही जे काही म्हणताय ते इतके आनंदाने आणि उत्साहाने म्हणताय, की तुमच्या कामावरचं तुमचं प्रेम दिसून येतं याच्यामध्ये. गोष्टीमध्ये एक इनोव्हेटिव्हनेस आहे, क्रिएटिव्हिटी आहे. कारण का तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा देखील विचार करताय. आता जसं जसं तुम्ही स्विमिंग पूलचा उल्लेख केलात किंवा सायलेंट डिस्कोचा उल्लेख केलात. हे जे कॉन्सेप्ट आहेत ते खूप युनिक आहेत आणि ते तुम्ही या छोट्याशा तुमच्या जागेमध्ये राबवताय. हो. तर खरंच थम्ब्स अप फॉर युअर कॉन्सेप्ट. थँक यू, थँक यू. हा जो कॉन्सेप्ट आपण मगाचपासून म्हणतोय, की नवीन आहे. भारतामध्ये नवीन आहे. तर हा हा जो कॉन्सेप्ट तुम्हाला राबवायला काही हर्डल्स आलेत का? किंवा काही हो, प्रॉब्लेम्स हो. चॅलेंजेस तुमच्या या जर्नीमध्ये आलेत का? आणि जे आले असते तर ते तुम्ही कसे सामोरे गेलात त्यांना? अ, आले. म्हणजे जसं आपण कोणीही म्हणजे आतापर्यंत जे कोणी नवीन गोष्ट करायला बघतं, तर तिथून त्याच्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट मिळतो असंही नाही होत. ओके. पण कसं आहे जेव्हा हा आमच्या मनात आला म्हणजे रादर मिलिंदचं हे व्हिजन होतं, की आपण हे काहीतरी नवीन करूया वगैरे. ओके. आणि आम्ही त्या दृष्टीने दोघांनी प्रयत्न सुरू केले. तर त्यावेळेस जेव्हा हे आलं ना, तर तेव्हा हे खरं सक्सेसफुल होईल का? हे म्हणजे तुम्ही पत्र्याची घरं बांधताय, तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट का करताय? हे खरं कसं असेल वगैरे. कारण का ह्यांच्यात त्यांचाही दोष नाही. त्यांनी जे बघितलं आपल्या इंडियामध्ये त्याच्या दृष्टीने ते बोलले. पण व्हेअरएज आमचं व्हिजन टोटली डिफरंट होतं. आम्हाला माहिती होतं, की आम्हाला एक्झॅक्टली काय द्यायचंय. सो आमचा ट्रस्ट होता.
ओके, रादर मिलियनवरती विश्वास होता. सो त्याच्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो हा विश्वास होता. आमची टीम जबरदस्त आहे वर्कशॉपची. आमची सगळी इथली ओ-बी-एलची टीम जबरदस्त आहे. त्याच्यामुळे हा जरी बनवतानाचा प्रोसेसमध्ये आम्हाला जरी स्ट्रगल झालं, तरी ती जी प्रोसेस होती ना मॅम, ती आम्ही एन्जॉय केली. ओके. प्रत्येक दिवशी लर्निंग स्टेज होतं. कारण का जसं आता तुम्ही म्हणालात, की हे नवीनच होतं. हे अगोदर कोणी केलेलं नाहीये. सो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, की आपण कशातून कोणाकडून काय शिकावं? असं मार्गदर्शनच नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी आपण आपल्याकडूनच शिकावी, आपणच इन्स्पिरेशनचा शोध लावावा, आपणच काहीतरी करावं, ह्याच्यामध्येच आम्ही ते स्ट्रगल करून वगैरे ते केलेलं आहे. प्रॉब्लेम म्हणाल तर अवेअरनेसचा खूप मोठा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागला. कारण का जसं मी म्हणाले गेस्ट आणण्यासाठी सुद्धा किंवा प्रॉडक्ट बनवताना सुद्धा किंवा आजूबाजूला लोकांनी बघताना सुद्धा आम्हाला ते पत्र्याची घरं म्हणूनच बघतात. व्हेअरएज ते नाही आहे हे इथे आल्यानंतर लोकांना समजतं. तो अवेअरनेस किंवा तो मिथ खोडून काढण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागते. रादर अजूनही आम्ही करतो आहोत. म्हणजे असं नाही मी बोलू शकत, की आता सगळ्यांना समजून गेलेलं आहे बाबा. सो अजूनही आहे आणि ती प्रोसेस आहे आणि कसं आहे, की आम्ही बिलीव्ह करतो, की स्लो अँड स्टेडी विन द रेस. हळू-हळू, हळू-हळू प्रमाणात का होईना लोकांना हे समजेल, कळून येईल. ओके. आणि कुठलीही जेव्हा नवीन गोष्ट करतात, तेव्हा लोकं शंकाच जास्त घेतात. जेव्हा ट्रायल एंड टेस्टेड असते, तेव्हा लोकांना काही फरक पडत नाही. सो असं त्याच्यामुळे आम्ही तो म्हणजे आम्ही ते गृहीतच धरून चाललो होतो, की जेव्हा आपण असं काही करू, तेव्हा एक्सेप्टन्स नसणार आहे. पण त्याच्यामुळे आम्ही मेंटली प्रिपेअर असल्यामुळे म्हणा आम्ही ते करू शकलो आणि करतो आहोत. असं सगळं आहे. पण ह्याचे जे फायदे आहेत, त्याचे जे बेनिफिट आहे, जेव्हा लोकांना समजतं, तर तेव्हा त्याचा आता एक्सेप्टन्स वाढत चाललाय म्हणा किंवा आता लोकांना कळत चाललंय म्हणा. म्हणून जसं आता आम्हाला फ्रँचायझी मिळते म्हणा. सो हे होतंय. पण व्हेअरएज तुम्ही जसं म्हणालात तसं प्रॉब्लेम तर डेफिनेटली आले. छोटे-मोठे प्रॉब्लेम्स पण आलेले आहेत. कामाचे रिलेटेड पण इश्यूज आलेले आहेत, की हे कसं करायचं, तसं करायचं वगैरे. का काही असं लिहिलेलं नाही आहे गाईड. असं सगळं असतं. जसं आपण आर-सी-सीचं कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला माहिती असतं. आपल्याला खूप सारे कन्सल्टंट असतात. व्हेअरएज ह्याच्यासाठी काही नसतं. सो आणि आम्हाला आपण करायचं होतं लक्झरियस वेमध्येच. करायचं तर चांगलंच करायचं. सो त्याच्या हिशोबाने करण्यासाठी मग आम्हीच आमची बुद्धी लावून आम्हाला जसं वाटलं, तसं लावून आम्ही ती मेहनत घेऊन केलेलं आहे. पण आमच्या टीमचा सपोर्ट आमच्यासाठी खूपच महत्वाचा होता. तुम्ही अगदी खरं बोलताय मॅडम. कारण का जेव्हा आपण कोणत्याही नव्या गोष्टीचं निर्माण करायला जातो किंवा वेगळी गोष्ट करतो इतरांपासनं, तेव्हा अनेकदा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर येतातच. ती लोकं विचारतातच, की हे होणारच नाही किंवा हे होऊ शकत नाही. कारण का जेव्हा मी देखील हा कॉन्सेप्ट चालू केला 365 दिवसांचा, 365 स्टोरीजचा, तेव्हा अनेक लोकं मला म्हणाले, की रोज नवीन स्टोरी किंवा रोज नवीन मुलाखत आपण कशी करणार? तर हा चॅलेंज मला देखील होता. अजून देखील चालू आहे तो चॅलेंज. पण आपण तुम्ही जेव्हा खूप एक छान ठरवतो करता. थँक यू. पण आपण जेव्हा ठरवतो एक गोष्ट आपल्याला करायची आहे आणि त्याच्यावर आपला विश्वास असेल, तर ते आपण नक्की साकार करू शकतो. येस, तसंच येस. तुमची जी जर्नी आहे तुमच्या दोघं नवरा-बायकोची ती खूप चांगली आहे आणि तुम्ही अशीच प्रगती करत राहा आणि जर कोणा टुरिस्ट लोकांना वर्सोलीला जायचं असेल, अलिबागला जायचं असेल, तर आउट ऑफ द बॉक्स लिव्हिंगमध्ये नक्की राहा. थँक थँक यू.